नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत असा तांबडा रस्सा बनवणार आहोत. तर कसा करायचा आहे चला बघूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम कांदा घेतला आहे. 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ती व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजत आल्यावर त्याच्यात अर्धी वाटी खोबऱ्याची बारीक चिरून घेतलेली आहे, तीसुद्धा भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून छान व्यवस्थित भाजून घेतले की आता आपण त्याच तव्यामध्ये कांदा साईडला करू आणि खसखस आणि तीळ भाजून घेऊ. खसखस आणि तीळ छान भाजले की आता खडे मसाले आहेत, आपल्या आवडीनुसार सर्व खडे मसाले टाकून तीसुद्धा भाजून घ्यायचे. तर सर्व छान भाजून घेतले. आता मसाला छान थंड झाला की बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमधून. आलं आणि लसूण आपण मसाला वाटताना टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीरसुद्धा. आता थोडं थंड करून घेऊ. थंड झालं की थोडंसं पाणी टाकून मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे. तर मसाला आता छान असा थंड झालेला आहे. गरम गरम नाही वाटायचा, मिक्सर खराब होईल. तर वाटून झालं. आता कुकरमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यात 2 पळी कांदा लसूण मसाला आहे, त्यातच बारीक करून घेतलेला मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. छान व्यवस्थित हलवून घेऊ. झाकण ठेवून मसाला भाजून घेणार आहे, कारण ते उडतं का नाही म्हणून. तर छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. छान भाजले की आता मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं. मटण मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये हळद, तिखट, थोडासा गरम मसाला, मीठ टाकून अर्धा तास अगोदर मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता मटण आपण असंच भाजून घेणार आहे 5 ते 10 मिनटं. तेल सुटेपर्यंत मटणाला भाजायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. भाजून झाले. आता आपण त्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्यामुळे मटण लवकर शिजलं जातं. तर कुकरला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर छान आपलं झणझणीत कोल्हापूर स्टाईल आपला तांबडा रस्सा रेडी झालेला आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. थोडासा रस्सा पातळच आहे, तर एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.